नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा स्मॉल कॅप स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्याचे शेअर म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024 मध्ये विकले आहे. तर चला बघूया कोणते आहे हे 10 स्मॉल कॅप स्टॉक्स आणि याचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024 मध्ये किती शेअर विकले आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया RBL बँक लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹155 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9,428 कोटी रुपये आणि यामध्ये FISची होल्डिंग आहे 13.39%, DISची होल्डिंग आहे 17.66% आणि यामध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 68.54% आणि RBL बँक लिमिटेडचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024 मध्ये 181 लाख शेअर विकले आहे. चला आता बोलूया मनप्पुरम फायनान्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹194 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16,400 कोटी रुपयांचा आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 35.25%, FISची होल्डिंग आहे 27.01%, DISची होल्डिंग आहे 7.88% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 29.82% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024 मध्ये 169 लाख शेअर विकले आहे. चला आता बोलूया दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹1,207 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 15,234 कोटी रुपये आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 45.63%, FISची होल्डिंग आहे 11.56%, DISची होल्डिंग आहे 8.82% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 33.99% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024 मध्ये 22 लाख शेअर विकले आहे. चला आता बोलूया अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹404 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 11,292 कोटी रुपये आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 80.91%, FISची होल्डिंग आहे 2.55%, DISची होल्डिंग आहे 4.01% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 12.53% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024 मध्ये 22 लाख शेअर विकले आहे. चला आता बोलूया DCX सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹369 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4,105 कोटी रुपये आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.86%, FISची होल्डिंग आहे 1.01%, DISची होल्डिंग आहे 5.39% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 36.75% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024 मध्ये 18 लाख शेअर विकले आहे. चला आता बोलूया प्रताप स्नॅक्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹1,075 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,567 कोटी रुपयांचा आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.53%, FISची होल्डिंग आहे 7.37%, DISची होल्डिंग आहे 4.14% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 28.97% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024 मध्ये 11 लाख शेअर विकले आहे. चला आता बोलूया VA टेक वेबेज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹1,542 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9,591 कोटी रुपयांचा आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 19.12%, FISची होल्डिंग आहे 14.68%, DISची होल्डिंग आहे 3.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 62.59%,
आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये 10 लाख शेअर विकले आहे. चला आता बोलूया इन्व्हिरो इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 276 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4,844 कोटी रुपयांचा आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 70.02%, FISची होल्डिंग आहे 1.45%, DISची होल्डिंग आहे 5.19% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.35% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये शेअर विकले आहे. परंतु मित्रांनो, किती विकले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. चला आता बोलूया बटरफ्लाय गांधीमाथी अप्लायन्सेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 728 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,302 कोटी रुपये आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75% आणि या कंपनीमध्ये DISची होल्डिंग आहे 4.49% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 20.50% आणि या कंपनीचे सुद्धा म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये शेअर विकले आहे. परंतु किती विकले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. बोलूया नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 1,971 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,129 कोटी रुपये आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.66%, FISची होल्डिंग आहे 0.99%, DISची होल्डिंग आहे 2.85% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 35.50%. कंपनीचे सुद्धा म्युच्युअल फंडने शेअर विकले आहे डिसेंबर 2024मध्ये. परंतु किती शेअर विकले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.